नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन आणि सायली या दोघांचं प्रेम दिवसेंदिवस जास्तीत जास्त फुलत चाललेलं आपल्याला बघायला मिळतंय। त्याचबरोबर इथे अर्जुन सायली दोघांनी 2-2.5 वर्ष म्हणजे जरी पण त्यांचं लग्न झालं होतं तरीसुद्धा एकमेकांना कमी वेळ दिला, कारण इथे सायलीने आता सुभेदार कुटुंबियांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला होता आणि अर्जुनने या 2-2.5 वर्षांमध्ये मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे प्रेक्षकांनो, दोघेही आपापल्या कामामध्ये इतके व्यस्त असतात की नवरा बायको म्हणून एकमेकांना देण्यासाठी त्यांच्याकडे खूप कमी वेळ असतो। त्यामध्ये प्रेक्षकांनो, आधी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्यामुळे दोघे एकमेकांना नवरा बायको म्हणून जास्त वेळ मुद्दामूनच देत नव्हते आणि आता लग्न झालंय पण तरीसुद्धा कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना जास्त वेळ देता येत नव्हता। पण आता मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केले, प्रिया जेलमध्ये जाऊन बसले, साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आणि घरामध्ये निवांत वातावरण आहे। म्हणून इथे अर्जुन सायली आता दोघेजण एकमेकांना सुद्धा जास्तीत जास्त वेळ देत आहेत। पण प्रेक्षकांनो, इथे त्यांच्या सुखी संसाराला आता महिपतची नजर लागणार आहे। त्यांच्या या सुखी संसारामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न हा महिपत करणार आहे, कारण आता त्याची पोरगी जेलमध्ये जाऊन बसले आणि तिच्या जेलमध्ये जाण्याला तो अर्जुन सायलीला जबाबदार ठरवतोय। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे महिपतने अर्जुनच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा विडा उचललेला आहे। त्याने संपूर्ण कुटुंबाची माहिती गोळा करायला सांगितले। कोण कधी कुठे बाहेर जातं, कोण एकटं जातं, कोण दोघे जातात, या सगळ्याची माहिती महिपतने आपल्या माणसांना गोळा करायला सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये महिपतने पहिली निवड अस्मिताची केलेली असते। अस्मिताला त्रास द्यायला सुरुवात केलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिताला होणारा त्रास हा जेव्हा सायली अर्जुनला कळतो आणि जेव्हा इथे अस्मिता अर्जुनला सांगते की कशा पद्धतीने काही गुंड लोकांनी तिला त्रास दिलेला आहे, तेव्हा इथे आता अर्जुनचा राग हा सगळेजण बघणारच असतात। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता सुभेदारांच्या घराकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या महिपतला अर्जुनने चांगला आता मार दिलेला असतो आणि एवढंच नाही, त्याला चोप तर दिलेलाच असतो पण त्याची रवानगी जेलमध्ये सुद्धा केलेली असते। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्टर माइंड अर्जुनने आता ज्या ठिकाणी इथे आता अस्मिताला त्या गुंडांनी त्रास दिलेला असतो त्या एरियातलं CCTV फुटेज अर्जुनने चेक केलेलं असतं आणि तिथे ते गुंड जेव्हा अस्मिताला त्रास देत असतात तेव्हा बाजूला महिपत आणि नागराज हे दोघेजण गाडीपाशी उभे राहून बोलत असतात। ते सुद्धा CCTV फुटेजमध्ये आता अर्जुनला दिसलेले असतात। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट जेव्हा रविराज काकांना कळते तेव्हा रविराज काकासुद्धा नागराजची चांगलीच धुलाई करतात आणि तुझं आणि महिपतचे नक्की संबंध काय, तुमचे कनेक्शन काय आहेत, याबद्दलसुद्धा नागराजला विचारणा करतात। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता साक्षी जेलमध्ये गेल्यानंतर महिपतने अर्जुनला त्रास द्यायला सुरुवात केलेली असते। घरावरती दगडफेक करू दे, गाडीवरती धमकी लिहिलेली असू दे, अशा बऱ्याचशा गोष्टी महिपतच्या गुंडांनी अर्जुनला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी केलेल्या असतात। बरं प्रेक्षकांनो, एवढ्यावरच आता महिपत गप्प बसत नाही। त्याने आता ठरवलेलं असतं की अर्जुन सुभेदाराला मी शांतपणे जगू देणार नाही। मला माहिती आहे त्या अर्जुन सुभेदारचं सगळ्यात जास्त प्रेम जर कुणावरती आहे तर त्याच्या कुटुंबियांवरती आहे। त्याचं सगळ्यात जास्त प्रेम आपल्या कुटुंबावरती आहे। तो आपल्या प्रत्येक माणसावरती खूपच जास्त जीव लावतो। आपल्या माणसासाठी तो एखाद्या माणसाचा जीव घेऊ शकतो आणि स्वतःचा जीव देऊ शकतो, हे सुद्धा आता इथे महिपतला समजलेलं असतं। अर्जुनला कितीही त्रास दिला ना तरीसुद्धा त्याला फरक पडणार नाही, तो आपल्या सगळ्यांना पुरून उरेल।
पण त्याचा वीक पॉईंट जर काही आहे तर त्याचा वीक पॉईंट एकच, त्याचं कुटुंब. त्याच्या कुटुंबाला एकदा का त्रास झाला की अर्जुन सुभेदार पूर्णपणे खचून जाईल, असंच काहीतरी होईल हे आता महिपतला कळलेलं असतं. आणि त्यामुळे महिपतने इथे आपल्या गुंड माणसांना सांगितलेलं असतं की अर्जुन सुभेदाराच्या कुटुंबाबद्दल अशी माहिती मिळवा की ते लोक कधी बाहेर पडतात, कुठे एकटे जातात, त्याच्या घरावरती बारीक लक्ष ठेवा आणि एका एका माणसाला त्रास द्यायला सुरुवात करा. आता कुटुंबाच्या फोटोंमध्ये सगळ्यात पहिलं सिलेक्शन झालेलं असतं ते म्हणजे अस्मिताचं. महिपत म्हणालेला असतो की आधी अर्जुन सुभेदाराच्या बहिणीला घ्या. ती बहीण अर्जुनची खूपच जास्त लाडकी आहे ना, एकुलती एक बहीण आहे. आता जेव्हा आपल्या बहिणीला, घरातल्या पोरीला त्रास होतो ना, तेव्हा एखाद्या बापाला आणि भावाला काय वाटतं हे त्या अर्जुन सुभेदाराला पण कळू दे. माझी पोरगी जेलमध्ये जाऊन बसले तेव्हा मला काय वाटत असेल, आता ती पण माझ्या घरातली पोरगीच आहे ना. आणि मग आता स्वतःच्या घरातल्या पोरीला जेव्हा त्रास होईल ना, तेव्हा त्याच्या बापाला काय वाटेल आणि त्याला काय वाटेल ना, तेव्हा त्याला कळेल की घरातली मुलगी जेव्हा घरातून दूर होते ना, तेव्हा कसं वाटतं ते. तेव्हा इथे अस्मिताला त्रास द्यायचं असं आता महिपतने सांगितल्यानंतर त्याचे गुंड लोक अर्जुनच्या घरावरती लक्ष ठेवून असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गणपती बाप्पा घरामध्ये आलेले असतात. तेव्हा इथे अस्मिता म्हणते की मम्मा, मी सुद्धा जरा माझ्या घरी जाते, बाप्पाचं दर्शन घेऊन येते. सासूबाई म्हणाल्यात, पाया पडायला तरी ये, पाया पड आणि मग तू पुन्हा तुझ्या घरी निघून जा, असं मला सासूबाईंनी सांगितलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ती एकटीच जायला निघते. सायली म्हणत असते, अस्मिताताई मी पण येते ना तुमच्याबरोबर. अस्मिता म्हणते, नाही नको, तुझी पण खूप दगदग होते, मी जाईन एकटी आणि मी एकटी परत येईन, तुम्ही नका काळजी करू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली आणि अर्जुन हे दोघेजण जरा एकमेकांना वेळ देत असतात. अर्जुन म्हणत असतो की सायलीला तर माझ्याबद्दल सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. मला कुठे फिरायला जायला आवडतं, मला काय खायला आवडतं, माझा आवडता रंग कुठला, मला कुणाचा राग येतो, सगळ्यात जास्त माझं कुणावरती प्रेम आहे, इथपर्यंत अगदी सगळं सायलीला माहिती आहे. पण मला सायलीबद्दल पुरेशी माहिती नाही आहे. पण प्रेक्षकांनो, एका बाजूने जर विचार केला तर अर्जुन एक वकील आहे आणि अर्जुनने आतापर्यंत मधुभाऊंची केस घेतल्यापासून त्याने खूप प्रॉब्लेम फेस केलेले आपण सगळ्यांनीच बघितले. म्हणजे प्रेक्षक म्हणून आपण सगळ्यांनीच बघितलं आहे की इथे महिपतने अर्जुनच्या कुटुंबाला त्रास दिला, त्याच्या वडिलांना इथे पैशांच्या केसमध्ये अडकवलं, बऱ्याचशा गोष्टी इथे अर्जुनला त्रास देण्यासाठी करण्यात आल्या होत्या. मग त्याच्यामध्ये तो आता सायलीचा आवडता रंग वगैरे कसा लक्षात ठेवणार होता. पण तरीसुद्धा तो इथे आता सायलीबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे, तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. जरी पण इथे अर्जुनला सायलीचा आवडीचा रंग कुठला हे माहिती नसलं तरीसुद्धा अर्जुनला हे माहिती आहे की सायलीचा जीव कुणात जास्त अडकलेला आहे, तर मधुभाऊंमध्ये अडकलेला जीव आहे. त्याचबरोबर वात्सल्य आश्रम तिच्यासाठी किती महत्त्वाचा आहे, आश्रमामधील काका काकू मुलं सायलीसाठी किती महत्त्वाचे आहेत हे अर्जुनला बरोबर माहिती आहे. म्हणूनच सायलीसाठी आता मधुभाऊनं त्याने निर्दोष सिद्ध केलंच, पण वात्सल्य आश्रमसुद्धा त्यांना मिळवून दिलं. या सगळ्या गोष्टी अर्जुनने कुणासाठी केल्यात? सायलीसाठीच ना. मग तरीसुद्धा इथे अर्जुनला आता सायलीच्या आवडीच्या वस्तू कुठल्या आहेत यासुद्धा आता जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी तो आता प्रयत्न करतोय. तर इथे आता सायलीसाठी एका दिवसाची निवड केली आणि त्या दिवशी सायलीला फुलं देऊन तिचं स्वागत वगैरे केलं आहे. सायलीचा आवडता पदार्थ स्वतः अर्जुन तयार करणार आहे आणि तिला खायला देणार आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आता घडत असतात. सायलीला इथे जी फुलं आवडतात त्याचा गजरा स्वतः अर्जुन तिच्या केसांमध्ये माळतो. हे सगळं घडत असताना प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिता घरी यायला निघालेली असते आणि येता येता बाप्पासाठी फुलं वगैरे घेत असते. तेव्हाच ते गुंड लोक तिचा रस्ता अडवतात. महिपतला कळलेलं असतं की अस्मिता प्रेग्नेंट आहे म्हणून, आणि त्यामुळे आता अस्मिताला त्रास दिला तर इथे अर्जुनला खूपच जास्त त्रास होईल आणि तो काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल आणि मग आपल्याला त्याच्या विरोधात जाता येईल असं महिपतचं म्हणणं असतं. त्यामुळे इथे अस्मिताला ते गुंड लोक रस्त्यामध्ये त्रास देतात, तिला छेडण्याचा प्रयत्न करतात
आणि लवकरात लवकर इथे अर्जुनला आम्ही मारू, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करू अशी धमकीसुद्धा अस्मिताला देण्यात येते. अस्मिताला थोडं छेडण्यातसुद्धा येतं. अस्मिता आता घाबरते आणि ती कसं बसं स्वतःचा जीव वाचवत धावत पळत ती आता घरी आलेली असते. तेव्हा इथे अर्जुन सायली दोघेजणं छान इथे खुश असतात, हसत खेळत असतात. तेवढ्यातच तिथे अस्मिता येते आणि म्हणते, ममा ममा म्हणाल्यानंतर अर्जुन सायली सगळेजणं तिच्याकडे बघायला लागतात. तेव्हा अस्मिताला विचारतात की काय झालं. तेव्हा अस्मिता घडलेला सगळा प्रकार अर्जुनला सांगते. काही गुंड लोक होते, त्यांनी मला अडवलं, त्यांनी मला छेडण्याचा प्रयत्न केला, आपल्या घराला उद्ध्वस्त करतील, अर्जुनच्या जीवाला धोका आहे, बऱ्याचशा गोष्टी आता ते लोक बोलत होते. ती लोक मला महिपतची माणसं वाटत होती असं सुद्धा अस्मिता म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, महिपत सोडणार नाही आहे मी तुला. मागच्या वेळेला जेलमध्ये पाठवलं होतं, थोड्या दिवसांमध्ये परत आला होतास ना, या वेळेला तुला सोडणार नाही. आणि इथे अर्जुन आता इन्स्पेक्टर पाटील यांना फोन करतो आणि महिपतच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करतो. अस्मिताला इथे स्टेटमेंट द्यायला सांगतो. अस्मितासुद्धा सांगते की ती महिपतचीच माणसं होती, कारण शेठने पाठवले असं त्यांच्या बोलण्यामध्ये आलं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गुंड लोकांनी अस्मिताला त्रास देण्यामागे कारणच काय? महिपतशिवाय हे कारस्थान दुसरं कुणाचं असू शकत नाही. सायली म्हणते, चला आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि त्या महिपतला चांगला धडा शिकूया. तेव्हा इथे आता अर्जुन जातो आणि महिपतला चांगला तिथे कुत्र्यावाणे मारतो. खूपच जास्त त्याला मार देतो, त्याला चोप देतो. माझ्या बहिणीला छेडण्यामागे तुझाच हात आहे, तुझ्याच त्या गुंड लोकांनी हे कारस्थान केले, तुझ्याकडे पुरावा काय आहे असं विचारल्यानंतर अर्जुन म्हणतो, पुरावा आहे ना, पुरावा घेऊनच आलो आहे. तेव्हा इथे अर्जुनने येतानाच ज्या एरियामध्ये अस्मिताला छेडण्यात आलं होतं तिथलं CCTV फुटेज अर्जुनने मिळवलं होतं आणि ते CCTV फुटेज अर्जुन आता महिपतला दाखवतो आणि म्हणतो, महिपत तू एकटाच इथे दिसत नाही आहेस, तुझ्याबरोबर नागराज काका पण दिसतोय. तुम्ही दोघेजणं बोलताय ना इथे, याचा अर्थ ही माणसं कुणाची आहेत? तुझीच आहेत ना. CCTV फुटेजमध्ये ही बाजूला गाडी कुणाची दिसते? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनने आता CCTV फुटेज मिळवलेलं असतं आधीच आणि त्याच्यामध्ये आजूबाजूला कुठेतरी महिपत असेल हे त्याला कळलेलं असतं. त्यामुळे आता CCTV फुटेजमध्ये महिपत आणि नागराज दोघेजणं दिसतात आणि त्याच्यामुळे इथे आता महिपतला अरेस्ट केलेलं असतं आणि त्याला पोलीस लोक इथे गुन्हा दाखल केल्यामुळे चौकशीसाठी घेऊन गेलेले असतात. अस्मिताने सांगितलेलं असतं की ह्या गुंड लोकांनी मला छेडलं आणि ते गुंड महिपतचेच आहेत, बाकी त्यांच्याशी माझा काही संबंध नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने आता रविराज काकांना सांगितलेलं असतं की महिपत बरोबर मी नागराज काकाला मार्केटमध्ये बघितलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रविराज काका नागराजला विचारत असतात, नागराज अर्जुन बोलतोय ते खरं आहे, तू महिपत बरोबर काय करत होतास? तेव्हा इथे सुमन येतानी म्हणते, अहो बोला ना, आता तरी बोला, भाऊजी काय विचारतायत तुम्हाला? मी सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये त्या महिपत शिखरेबरोबर बघितलं होतं, मग तुम्ही त्याच्याबरोबर का फिरत असता, त्या फ्रॉड माणसाबरोबर? तुम्हीच म्हणता ना की तो वाईट माणूस आहे म्हणून, मग तरीसुद्धा तुम्ही त्या माणसाबरोबर का बरं फिरत असता? त्याच्या घरी त्याला भेटायला का जाता? सांगा ना तुम्ही भाऊजींना, आता तरी खरं खरं सांगा. तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत म्हणत असतो, ते आता खरंच झाले. इथे आता सुमन ही शेवटीला बायको आहे आणि तिने बरोबर नागराजला पकडलेलं असतं. तेव्हा रविराज काका म्हणतात, अरे का, ती तन्वी माझी मुलगी, तीसुद्धा महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. या क्रिमिनल लोकांबरोबर तुमची मैत्री का होते? तेव्हा इथे आता नागराज म्हणत असतो की दादा मी खरंच काही नाही केले, अरे मी फक्त बोलत उभा होतो, बाकी काही नाही. आधी माझी मैत्री होती पण आता खरंच नाही आहे. तेव्हा रविराज काका त्याच्या थोबाडीत देतात. तेव्हा सुमन म्हणते, तुम्ही त्याला घरी भेटायला गेला होतात ना, सांगा भाऊजींना, खरं खरं सांगा. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्जुनने एका दगडात दोन पक्षी मारलेले असतात. महिपतने इथे अस्मिताला त्रास द्यायला सांगितला म्हणून त्याची रवानगी जेलमध्ये केलेली असते. त्याचबरोबर इथे आता रविराज काकांनासुद्धा नागराजबद्दल माहिती दिलेली असते की महिपत बरोबर बोलताना बघितलं, म्हणून इथे रविराज काकांनी नागराजची धुलाई केलेली असते. कारण CCTV फुटेजमध्ये महिपत बरोबर गप्पा मारत असताना इथे आता नागराजसुद्धा दिसलेला असतो. त्यामुळे इथे सायली सांगते की रविराज काकांनासुद्धा याबद्दल कळायला हवं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता महिपतला महागात पडलेलं असतं अस्मिताला त्रास देणं.
अस्मिताला त्रास दिल्यानंतर अर्जुन गप्प बसेल असं त्याला वाटलंच कसं. अर्जुनने इथे भावाचं कर्तव्य पूर्ण करत महिपतला जेलमध्येच पाठवलेलं असतं. त्याला चांगली अस्मिताला त्रास देण्याची आता शिक्षा दिलेली असते आणि त्याची रवानगी कायमची जेलमध्ये केलेली असते.